काय करताना असं ते वारंवार मारतात. मग त्यांनी त्यावेळेस का घेतलं नाही नाव फिर्यादीमध्ये? म्हणजे याला कुणीतरी जे ते कट रचला ही शब्द वापरतात ना, हे कुणीतरी कट रचून माझ्या मुलाला अडकावा असं केलं जातं. कारण काही जणांनी घोषणा अगोदर दिल्या, खासदारावर केस करा. खासदार तिथं नाही म्हणलं, मुलगा इथं म्हणलं की मुलाचं नाव घ्या. मूळ कारागृहात करा. त्यांना त्या संबंधितांनी कुणी मागणी केली असेल, त्यांच्याकडे काही रेकॉर्ड्स आले असतील, त्याच्या आधारे त्यांनी त्याची मागणी केली असेल. त्याच्याविषयी मी काय सांगावं असं वेगळं नाहीये. आदरणीय ताईंनी जी ट्विट केले ते ट्विट मी पण बघितलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचे संबंधित जे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत, धनंजय देशमुख यांच्याकडून किंवा त्यांच्या फॅमिलीकडून कुणाकडून काहीतरी मागणी असेल, त्याच्या अनुषंगानं त्यांना तिथली माहिती मिळाली असेल, ते त्याच्या अनुषंगानं त्यांनी केलेली ती आहे. आणि असा विचार केला तर बीड जेलमध्ये अनधिकृतपणा किंवा अनियमितपणा किंवा जी काही गोष्टी आहेत त्या घडतायत, त्याच्याबद्दल मी पण मागणी करतोय वेळोवेळी. त्याच्या अनुषंगाने एक आदरणीय ताईंनी पण तसं ट्विट केलेलं असेल मुख्यमंत्र्यांना. वाल्मीकरणकडे कोण आहे, तिकडनं त्याचं नेटवर्क तो पुन्हा चालवतोय असे दावे आरोप केले जातात, याबद्दल काही माहिती नाही. मला जेवढी माहिती आहे तेवढी मी माहिती आदरणीय अमितभाई शहा यांना पण काल दिलेली आहे. त्या अनुषंगानं मी सीएम साहेबांना पण पत्र दिलेलं आहे. जेलचे जे आयुक्त आहेत पुण्याला, त्यांच्याकडे पण मी म्हणजे तक्रार केलेली आहे. त्याच्या अनुषंगानं त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि चौकशी सुद्धा करणारा अधिकारी चांगले देऊन किंवा बीड एसपीने जरी चौकशी केली तरी आमचं काही म्हणणं नाही, पण त्यांनी चौकशी केली पाहिजे. आणि त्या चौकशीमध्ये त्या जेलची चौकशी, जेल आणि पूर्ण बीड जेलची चौकशी झालीच पाहिजे. ही बीडचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी सुद्धा मागणी आहे. आणि आदरणीय ताईंनी सुद्धा तीच मागणी केलेली असावी की त्याची चौकशी झाली पाहिजे. त्यावेळेस नक्की काय चर्चा झाली? कारण सातत्यानं बीड हे देशाच्या दृष्टिकोनातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असं झालं. हे बघा, आदरणीय अमितभाई शहा हे या देशाचे गृहमंत्री आहेत आणि मी खासदार आहे. या अनुषंगानं सरकारमधील एक वरिष्ठ नेता आणि त्यांच्याकडे गृह खातं आहे. त्या कायदा सुव्यवस्थेचा विषय जिथं जिथं निर्माण होईल किंवा जे काही विषय त्यांच्या निगडीत येतात, त्यांच्या संबंधित येतात, त्याच्यासाठी मागणी करणं, माझ्या जिल्ह्याच्या दृष्टीनं जे काही विषय असते ते त्यांच्याजवळ मांडणं हे माझं काम आहे. आणि त्या अनुषंगाने मी त्यांना भेटतो. आणि धर्म संयोजन म्हणा, बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या आशीर्वादानं, आदरणीय पवारसाहेबांच्या कृपेनं मी बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी झालो. आणि त्याच्याच म्हणजे एक ह्याच्यावर म्हणायचं की त्याच्या अनुषंगानं मला बीड जिल्ह्यातल्या जनतेने दिलेल्या आशीर्वादाच्या ताकदीवर मला आदरणीय अमित शहा माझी भेट देतात आणि मी त्यांची भेट घेतो आणि मी बीड जिल्ह्याचा विषय जे असेल ते त्यांच्याकडे मांडतो आणि ती पॉझिटिव्हली मला मदत करतात. त्याचे बरेच उदाहरण आहेत. त्याच्यात यांनी कालचा पण विषय जी कारागृहाच्या बाबतीत मी तक्रार केलेली, जी आता तुम्हाला अगोदर म्हणलो, त्या तक्रारीच्या अनुषंगानं तुम्ही त्याची चौकशी करा. आणि त्यांनी मला हे पण सांगितलं की ठीक आहे, ती महाराष्ट्रामधला विषय आहे, पण मी त्याच्यावर करेल, विषय संपला. नाही, पण वारंवार तुमच्या मुलाचं नाव विरोधक घेत आहे, त्यांचा सहभाग होता, खूप चर्चा करताय. आज बीडमध्ये काही आंदोलन सुरू आहे, ते तुमच्या मुलाचं नाव का घेतलं जातं? हे बघा, आता कोण काय करतंय ह्या विषयाला मी काय बोलू शकत नाही. हा विषय असा आहे की या विषयाशी संबंधित जी बीड जिल्ह्यामधील मागचा जो प्रकार घडला, जो कोणचा संतोष अण्णा देशमुख यांच्या मर्डर आणि जी काय हत्या केली त्यांची, त्या संदर्भातला त्याची मिरर म्हणजे त्याची कॉपीच त्यांना करायची आणि कॉपी करून कुणाला तरी अडकावायचा हा कट आहे. कारण कसं होतंय बघा, ही घटना काहीतरी 20 तारखेला वगैरे घटना घडलेली, भांडणं झाले, भांडणातून त्याचं मला वाटतं 21 तारखेला का काय त्यांचा मृत्यू झाला. याचं कधी कुणीही समर्थन केलं नाही. ही घटना अतिशय दुर्दैवीच आहे. पण या घटनेतून जे काय होतंय त्या घटनेच्या बाबतीत परत 20 तारखेला त्यांनी मला वाटतं 20ला का 21ला काहीतरी फिर्याद दिली, तर मला ते डेट माहित नाही. त्या फिर्यादीमध्ये आमचं नाव नाही, म्हणजे माझ्या मुलाचं फिर्यादीत नाव नाही घेतलं. ते जे आता जे ते मयताचे बंधू म्हणतात की असं असं मला भावानं सांगितलं, जे म्हणजे सावध असताना काय करताना असं ते वारंवार मारतात. मग त्यांनी त्यावेळेस का घेतलं नाही नाव फिर्यादीमध्ये? म्हणजे याला कुणीतरी जे ते कट रचला ही शब्द वापरतात ना, हे कुणीतरी कट रचून माझ्या मुलाला अडकावा असं केलं जातं. कारण काही जणांनी घोषणा अगोदर दिल्या, खासदारावर केस करा. खासदार तिथं नाही म्हणलं, मुलगा इथं म्हणलं की मुलाचं नाव घ्या. अशा पद्धती वेगवेगळे परत तिथल्या आता ते वारंवार स्टेटमेंट वेगळे देतात, पुरवणी देतात. आणि पोलीस यंत्रणा सुद्धा किती तत्पर आहे बघा ना. आता त्या प्रकरण काय, हे प्रकरण एका महिलेच्या अनैतिक संबंध किंवा तिच्यावर केलेल्या रेपच्या संदर्भात, तिनं जी केली, माझ्यावर जी काही लैंगिक अत्याचार केला त्याच्या संदर्भातलं हे प्रकरण. तिची केस घ्यायला पोलिसांनी 14 दिवस लावले हो. चौकशी करायची. मग आरोपी पळून जाऊस तर म्हणजे आरोपी जोपर्यंत तिचा आरोपी जो आहे तो आरोपी आज सापडत नाही.
आरोपी आज आणखी अटक नाही. मग त्या आरोपीला पळून जाईपर्यंत त्यांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. मग त्याला पळवून लावायचंच काम म्हणजे पोलीस यंत्रणेतलेच काही लोक त्या आरोपीला मदत करतात असं माझं म्हणणं आहे. कारण बीड जिल्ह्यामध्ये हा प्रकार नाही ना. आणखी आता संतोषाना देशमुखला एक आरोपी कुठे सापडतोय? नाही सापडत. तसाच हा आरोपी पण पळवून लावला का पोलिसांनी? काय झालं हे सांगता येत नाही.